फेसबुकवरचं फसवं प्रेम. प्रेमाच्या आमिषाला भुलली, नवऱ्याला सोडले. तुषारने तिला गर्भवती करून वाऱ्यावर सोडले. लग्न म्हणजे पती पत्नीचे मिलन हे खरे असले तरी या प्रेमात जबाबदाऱ्या व कर्तव्यही पार पाडावे लागतात. काही वेळा जबाबदाऱ्या पार पाडताना थकणाऱ्या पतीपेक्षा उन्हाळ प्रियकराची भुरळ विवाहितांना पडते. त्यांना कळत नाही की प्रेमाच्या आणाभाका घेणारा हा तरुण केवळ भोगण्यासाठीच तिच्या मागे लागला आहे. कार्यभाग साधला की तो पळून जाणार, कारण जबाबदारी पेलण्याची व नीतिमत्ता सांभाळण्याची लायकी असणाराच उत्तम पती असतो. अन्यथा केवळ भोगण्यासाठी प्रेमाचे जाळे टाकणारे अनेक जण असतात. या जाळ्यात अडकून अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातही याचेच उदाहरण ठरणारी ही घटना घडली आहे. पती व 2 मुले असा भरलेला संसार असलेली एक विवाहिता सोशल मीडियामुळे एका तरुणाच्या संपर्कात आली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. ती तिला भुलली व नवऱ्याला सोडून ती विभक्त राहू लागली. तिचा प्रियकर आता मनसोक्त तिच्याकडून सुख घेऊ लागला होता, पण ती गर्भवती झाली आणि लग्नाचा तगादा लावू लागली. तेव्हा मात्र त्याने तिला नकार दिला. या नकाराने हतबल झालेल्या विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची सविस्तर माहिती अशी. मधुबाला या ठिकाणी काल्पनिक नाव दिलेलं आहे. वयात येताच तिच्या पालकांनी तिच्यासाठी योग्य स्थळ शोधण्यास सुरुवात केली. मधुबाला जेमतेम 18 वर्षाची होती. 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तारुण्यात पदार्पण करून तिचे लग्न झाले. लग्नानंतर ती रावेर तालुक्यात पतीसोबत सासरी राहू लागली. रावेर तालुक्यात हवा तसा रोजगार नसल्याने तिच्या पतीने जळगावला येण्याचे निश्चित केले. ती तिच्या पतीसह जळगाव येथे राहण्यास आली. तिच्या पतीला जळगाव शहरात एका दुकानावर काम मिळाले. सकाळी 9 वाजता तिचा पती जेवणाचा टिफिन सोबत घेऊन जात असे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत तिचा पती दुकानावर नोकरी करत होता. घरी येईपर्यंत त्याला रात्रीचे 10 वाजत होते. अशा प्रकारे पूर्ण दिवस त्याचा दुकानावर जात होता. या कालावधीत मधुबाला घरी एकटीच राहत होती. घरी एकटी असलेली मधुबाला मोबाईलवर व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम असे विविध ॲप्स हाताळत होती. ती मोबाईल हाताळण्यात जणू काही पारंगत झाली होती. रात्रीच्या वेळी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी तिला तिच्या पतीचा पूर्ण सहवास लाभत होता. लग्नानंतर तिला 2 मुले झाली. अशा प्रकारे तिच्या संसार वेलीवर 2 पुत्र विराजमान झाले. हम दो हमारे दो असा तिचा चौकोनी संसार सुरळीत सुरू होता. मात्र का कोणास ठाऊक तिच्या संसाराला कोणते तरी ग्रहण लागले. तिचा पती तिच्यासोबत नेहमी वाद घालत होता आणि ती देखील तिच्या पतीसोबत वाद घालत होती. अशा प्रकारे पती पत्नीचा वाद सुरूच होता. सन 2018चा तो काळ होता. तिच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. तिला मोबाईल हाताळण्याचा नाद लागला होता. फावल्या वेळात ती मोबाईलवर व्यस्त राहत होती. त्यातल्या त्यात तिला फेसबुक हाताळण्याची सवय लागली होती. तिला नवनवीन फेसबुक फ्रेंड्स मिळाले होते. या कालावधीत फेसबुकवर तिची तुषार राजेंद्र अहिरे या तरुणासोबत मैत्री झाली. तुषार तिच्यापेक्षा 3 वर्षे वयाने मोठा होता. दोघे एकमेकांसोबत फेसबुकवर चॅटिंग करू लागले होते. सुरुवातीला हाय हॅलोने सुरुवात झालेली त्यांची मैत्री आता चॅटिंग नंतर थेट संभाषणात परावर्तित झाली होती. त्याला ती आवडत असल्यामुळे त्याने त्याच्या एका मित्राकडून तिचा नंबर शिताफीने मिळवला. अंधारात दगड मारल्यागत त्या क्रमांकावर त्याने कॉल केला असता पलीकडून त्याच्या कर्णपटलावर मंजूळ स्वर आला. त्या मंजूळ स्वर असलेल्या तरुण विवाहितेला त्याने नाव विचारले. तिने तिचे नाव मधुबाला सांगितल्यामुळे आपला कॉल हा रॉंग नंबर नसून करेक्ट नंबर असल्याची त्याची खात्री झाली. त्याने आपला परिचय तिला दिला. आपण दोघे फेसबुक फ्रेंड्स असल्याचे त्याने तिला कथन केले. अशा प्रकारे दोघांची व्हॉइस कॉल मैत्री झाली. दोघेजण एकमेकांच्या सोबत बराच वेळ मोबाईलवर गप्पा करू लागले. त्यानंतर दोघे प्रत्यक्ष भेटू लागले. दरम्यानच्या कालावधीत मधुबालाचा पती दुकानावर राबत असे आणि ते इकडे तुषारसोबत चॅटिंग व कॉलिंगसह भेट घेण्यात व्यस्त राहत होते. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. मधुबालाच्या घरची परिस्थिती आणि वातावरण आता तुषारला परिचयाचे झाले होते. तिचे तिच्या पतीसोबत
जमत नसल्याचेही त्याला समजले होते. त्यामुळे मधुबाला नेहमी उदास राहत असल्याचे त्याला जाणवले. तिची सर्व प्रकारची उदासी केवळ आपणच दूर करू शकतो याची त्याला खात्री झाली. त्याच्या खुशीसाठीच आपला जन्म झाला असल्याचे त्याला वाटू लागले. तिची खुशी आणि उदासी यामधील खुशीचा गॅप अर्थात पोकळी भरण्याचा त्याने जोरदार प्रयत्न केला होता. तिच्या उदासीचे मतलबी भांडवल करून गैरफायदा घेण्याचा त्याने मनाशी ठाम निश्चय केला. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी भरपूर स्कोप असल्याचे त्याला जाणवले. त्याने तिच्यासोबत अधिकाधिक जवळीक साधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. त्यात तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी देखील झाला. मधुबाला राहत असलेल्या परिसरात त्याच्या एका मित्राचे दुकान होते. त्या दुकानावर तुषारने मुद्दाम येऊन बसण्यास सुरुवात केली. त्या दुकानावर बसून तो तिची टेहाळणी करू लागला. तिचा पती केव्हा एकदा दुकानावर जातो याकडे तो बारीक लक्ष ठेवून होता. मधुबालाचा पती जेवणाचा टिफिन घेऊन घराबाहेर पडला म्हणजे त्याला हायसे वाटत होते. दृष्टी धुसर होईपर्यंत मधुबालाचा पती लांब अंतरावर गेला म्हणजे तुषार तिच्या घरात येऊ लागला. तू मला खूप आवडतेस. तू तुझ्या पतीकडून घटस्फोट घे. मी तुझ्यासोबत लग्न करीन अशी गोड बतावणी करून तो तिच्याशी जवळीक साधू लागला. कधी कधी तो तिला खाण्यासाठी सफरचंद, डाळिंब, मिठाई आणून देऊ लागला. तुषार आपली किती काळजी घेतो हे बघून ती मनातल्या मनात सुखावत होती. तिला देखील तुषार आवडू लागला होता. तो तिची आपुलकीने चौकशी करत होता, विचारपूस करत होता. तिला काय हवं आणि काय नको हे तो बघत होता. तुझ्या पतीपेक्षा मी तुला राणीसारखं सुखात ठेवेन. तुझ्या डोक्यावर सोनेरी मुकुट ठेवेन. तू माझ्यावर राज्य करशील अशी बतावणी करून तो तिला खुश करू लागला. त्याच्या गोड बोलण्याला ती भुलत गेली. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. परपुरुषाचा स्पर्श होताच तिच्या रोमारोमात उत्साह संचारत होता. तिच्या शरीरातील हार्मोन्स मोठ्या प्रमाणात जागृत झाल्याने ती त्याच्या स्पर्शाला बळी पडत गेली. तिची मूक संमती बघून त्याने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास सुरुवात केली. दिनांक 4 जुलै 2024 रोजी तुषारचा वाढदिवस होता. वाढदिवस असल्याच्या खुशीत गोड बोलून तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिला स्पर्श करून तिला मोहवले. एकांताची संधी बघून त्याने हॉटेलच्या रूममध्ये तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याला तिच्यासोबत शरीरसुख घेण्याची जणू काही चटकच लागली. तो वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करू लागला. बघता बघता या गोष्टीची भनक तिच्या पतीला लागली. आपली पत्नी परपुरुषासोबत संबंध ठेवत असल्याचे समजल्यानंतर तो तिला आपल्या गावी रावेर तालुक्यात घेऊन गेला. दरम्यानच्या कालावधीत तिने तुषारसोबत संपर्क साधून त्याला सांगितले की माझ्या पतीने मला सोडून दिले आहे. आता तू माझ्याशी लग्न करण्याची वेळ आली आहे. तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर संबंध ठेवू नकोस. तिने अशा प्रकारे त्याला हकीकत कथन केल्यानंतर तो तिला म्हणाला की तू तुझ्या पतीसोबत घटस्फोट घे. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. अशा प्रकारच्या भूलतापात देत त्याने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला. दरम्यानच्या कालावधीत मधुबाला आपल्या 2 मुलांसह जळगावला वेगळी राहू लागली. ती जळगाव शहरात एकटी राहत असल्याचे समजल्यानंतर तिला भेटण्यासाठी तुषारला रान मोकळी झाले होते. मनुष्य एखादे काम विसरू शकतो, मात्र निसर्ग आपले काम विसरत नाही. मधुबाला तिच्या गर्भाला गोलाई देण्याचे निसर्गाने आपले काम चोखपणे बजावण्यास सुरुवात केली होती. आपण गर्भवती झाल्याची कल्पना तिने तुषारला सप्टेंबर महिन्यात दिली. मी तुझ्या बाळाची आई होणार असल्याचे तिने त्याला सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने प्रेग्नन्सी तपासणीची किट आणली. त्या किटच्या माध्यमातून त्याने तिची तपासणी केली असता ती खरोखर गर्भवती असल्याचे त्याला समजले. ती गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तो भांबावला. काही वेळाने भानावर येत तो तिला म्हणाला की मी तुला गर्भपाताच्या गोळ्या आणून देतो. आपण तुझा गर्भपात करू. मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही. हे तुषारचे बोलणे ऐकल्यानंतर ती मनातून घाबरली. त्यामुळे तिने त्याला खडसावण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. ऑगस्ट महिन्यात तुषार तिला भेटण्यासाठी तिच्या रूमवर आला असता तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मी गर्भपात करणार नाही.
मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तू मला तुझ्या घरी घेऊन चल असे म्हणत तिने त्याच्या मागे लग्नाचा तगादा सुरू केला. तुषार आपल्यासोबत लग्न करत नसल्याची खात्री पटल्यानंतर तिने शनीपेठ पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गावित करत आहेत.